मी शांती परब। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल शांती ट्रॅव्हल ब्लॉग्समध्ये। तर आज आपण चाललो आहे मालवण येथे मालवण किल्ला आणि राजकोट पाहण्यासाठी। चला आपण एकत्र जर्नीसाठी जाऊ। येत आहे ना? चला। अर्ध्या तासाचा रस्ता सर करून आता मी फायनली पोहोचले आहे पंदूर दिघ्याला आणि आता बघू इथून आपल्याला बस पकडावी लागेल मालवणला जायला। जसं की तिथे एसटीसाठी वाट बघत थांबलेल्या एका आजोबांनी मला सांगितलं की आता इथून तुला मालवणला जाणारी डायरेक्ट गाडी तर मिळणं मुश्किल आहे, तुला कसालला जावं लागेल आणि कसालवरून गाडी बदलावी लागेल। तसंच मी आता कसालसाठी बस पकडलेली आहे। आता थोड्याच वेळात मी पोहोचेन कसालला। मस्तपैकी वडापाव खाऊन झाला आणि लगेच मला कसालवरून मालवणला जाण्यासाठी बस देखील मिळाली। तर चला आता आपण भेटू डायरेक्ट मालवणला। तोपर्यंत रस्त्याचा व्ह्यू एन्जॉय करून घ्या। आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेले आहोत। तर आता आपण चाललो आहे बीचच्या रस्त्यावरती। मला पण एक्झॅक्टली इथलं लोकेशन प्रॉपर माहिती नाही आहे, गुगल मॅपच्या द्वारे मी चालले आहे। आता पाहू आपल्याला हा रस्ता कुठपर्यंत सोडतोय। डोळ्यासमोर बीच तर दिसतोय, पण अजूनही मी शुअर नाही आहे की मी योग्य रस्त्याला आले आहे, कारण की बीच आमच्या इथे चारही साईडने आहे पण रस्ते वेगवेगळे आहेत। तर आता मला नेमकं तिथे जाऊन बघितल्याशिवाय काहीही कळणार नाही। तर आता मी फायनली पोहोचले आहे मालवण बीचवरती आणि आपल्याला जायचं आहे राजकोटला। तर राजकोट इथून बऱ्यापैकी लांब असल्यामुळे आपल्याला इथून ही पूर्ण चौपाटी क्रॉस करून जावं लागणार आहे। ज्याची भीती होती ताच झाला। आता मी इथे रस्ता चुकलेले आहे आणि मला खरंच कळत नाही इथून आता मी जाऊ कशी, कारण की इथे एवढा लांब आहे आणि मध्ये तर समुद्र आहे आणि समुद्राला वळसा घालून कसं काय जाणार, इथले रस्ते पण मला ठाऊक नाही। तरी पण आता मी शोधात निघाले आहे योग्य रस्त्याच्या। आता बघू आपण कसे पोहोचतोय। एका टायमिंगला वाटत होता हे बघून की आपण कुठे जायचंच नाही, पण म्हटलं आपण इलो कशासाठी आणि आपण करतो काय, म्हणून म्हटलं लाटा बघून नुसतं खुश व्हायचं नाही, बाकी सुद्धा फिरायचं आहे। म्हणून मी चाललोय पुढच्या वाटेत। आता विचारत मी समुद्राच्या दुसऱ्या किनारपट्टीला जाऊन पोहोचले। आता इथून पुढे कसं जायचं आहे हे सुद्धा मला माहीत नाही आहे, कारण की इथून सुद्धा मला राजकोट लांब दिसतंय। फक्त थोडंसं अंतर कमी झालं आहे, बस एवढाच फरक आहे। पूर्णपणे रस्ता चुकलेला आहे। जिथे रस्ता मिळेल, जिथे दिसतंय समुद्र किनारा, तिथून मी चालत सुटलेली आहे। मला माहिती नाही इथून कसं जायचं पुढे, काहीच माहीत नाही आहे। जसा रस्ता मिळतोय तशी मी चालत आहे। आता इथून हा वाळूचा रस्ता संपला, इथे काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू होतं वाटतं। इथून हे जे चालू आहे काम तिथूनच आपल्याला तिथे पोचायचं आहे। आता बघू। खडकांमधून मी माझीच वाट तयार करत निघाले होते राजकोटच्या दिशेने।
म्हणजे सापडेल हे एका वाक्यावरती ठाम राहून मी हा रस्ता गाठायचा ठरवला आहे. काही करून मला राजकोटला पोचायचंच आहे. अगदी कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही रस्त्याने चालेल मला. हा इथे बीच आहे आणि इथून असं जायला समोरून रस्ता दिसतोय. इथून असं गेल्यावरती तिथे जायला मिळेल असा अंदाज आहे माझा. इथे काही कठीणाई येणार नाही आहे मला शक्यतो, पण आता पाहू. अजूनपर्यंत मी रीतीच्या किनारपट्टीवर चालत आले, पण आज मी पहिल्यांदा मानवनिर्मित किनारपट्टीवरून चालले आहे. बरं, ते सगळं काही असो, राजकोट जवळ आल्याचा आनंद माझ्या तर गगनात मावेना, कारण की एवढी मेहनत करून मी इथपर्यंत पोचले होते. काय सांगू तुम्हाला. हे काका मला इथे दिसले रापण टाकताना, पण आता ह्यांना किनारपट्टीवर मासे भेटले की नाही हे मात्र त्यांना माहिती. आता आपण आहोत ते म्हणजे राजकोटच्या पायथ्याशीच. दीर्घ प्रयत्नाने आपण फायनली पोहोचलो आहे राजकोटला. चला राजकोट पाहू. एका नजरेत पाहता क्षणभर तुमचं मन थक्कच होईल. जणू इतकं सुंदर बांधलं आहे राजकोट. बघा ना किती सुंदर वाटत आहे. इथे आल्यानंतर मला फक्त एवढंच वाटत होतं की आपण राजांच्याच युगामध्ये आलो आहे. हे आपलं कलियुग चालूच नाही आहे असं वाटलं एका क्षणासाठी. खरंच किती मन प्रसन्न झालं हे पाहून. आणि आता हे पहा, आपल्या राजांचं भव्य दिव्य स्मारक. किती सुंदर रचना केली आहे याची. असं वाटतंय इथे राजेच आहेत. जायचं होतं सिंधुदुर्ग किल्ल्यावरती, पण आता अनफॉर्च्युनेटली ते शक्य नाही आहे, कारण की आता बोटी बंद आहेत त्या कारणामुळे. तर आता आपण जाऊ रॉक गार्डन येथे. थोडंसं कोल्ड्रिंक पिऊन आता मी चालले आहे पुढच्या वाटचालीकरिता, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं रॉक गार्डनसाठी. चला आपण तेथे जाऊ. तर रॉक गार्डनच्या एंट्रन्सला मी पोचले आहे. चला आपण आत प्रवेश करू. गार्डनसाठी तिकीट घेतलेलं आहे. आता आतमध्ये पाहू गार्डनमध्ये काय काय आहे. समोर जो बीच आपल्याला दिसत आहे हा आहे चिवला बीच. गार्डनच्या बाहेर उजव्या बाजूला हा सुंदर परिसर आपल्याला पाहायला मिळतो.
चला, आता उशीर देखील भरपूर झालेला आहे आणि भूकसुद्धा प्रचंड लागली आहे. आता निघायला हवं परतीच्या मार्गाला. हॉटेल देखील मिळालं आणि जेवणसुद्धा तयारच होतं आणि जेवायलासुद्धा मिळालं वेळेतच, म्हणून मी सुद्धा खुश होते. मस्तपैकी बांगडा थाळीवर ताव मारला. भरपेट जेवण मी निघाले आहे परतीच्या रस्त्याकरिता, म्हणजेच एस टी स्टँडकरिता. ज्या हॉटेलमध्ये मी थांबले होते तिथले ते ओनर जे होते हॉटेलचे, ते तर माझ्याकडनं पैसे घ्यायला पण तयार नव्हते. म्हणतात पैसेच देऊ नका तुम्ही. मी म्हटलं नाही, असं कसं चालेल, म्हणून मी जबरदस्ती त्यांना पैसे दिले आणि निघून आले. आता चला आपण रिटर्न जाऊ. बस पकडून आता मी निघाले आहे कसालकरिता जायला. कसाल गाडी होती म्हणून मी डायरेक्टली चढले, काही मागचा पुढचा न विचार करता. जरा वेळ झाला तेव्हा मला कळलं ड्रायव्हरकडून की ही गाडी ना पूर्ण फिरून जाणार आहे आणि मला जिथे अर्ध्या तासात पोचायचं होतं तिथे मला 1 तासाच्या वरती वेळ लागला. पण निसर्ग एवढा सुंदर होता की ते बघून असं वाटलंच नाही की माझा वेळ गेला. पण खूप छान वाटली जर्नी. जेवढा मी विचार केला होता की जसं जसं मी फिरेन, पण त्याच्यापेक्षा खूप लागपेटीने माझी आजची जर्नी ठरली. कारण की एवढं निसर्गाच्या सानिध्यातून जाण्याचं सुख खरंच मनाला खूप भुरळ पाडतं आणि ॲक्च्युली मन खूप शांत देखील झालं. असं वाटलं की म्हणजे स्वर्ग सुख जणू. शब्दात मांडणं देखील कठीण जातं आहे, म्हणजे शब्दच सुचेना. आणि मंडळी, खरंच मनापासून धन्यवाद माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याकरिता. असा सपोर्ट पुढेसुद्धा राहू द्या. पुढेसुद्धा असेच तुम्हाला ट्रॅव्हलिंगवरती व्लॉग मिळत राहतील. आणि लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.